मुलं जेव्हा बेजबाबदारपणे बेशिस्तपणे वागतात ना, तेव्हा त्या मुलावर नाही दोष येत, मोठ्यांवर दोष येतो. आम्हाला राग येतो. आम्ही कमी पडलो तुमच्यावर संस्कार करायला. ती माझी चूक झाली, त्यासाठी खरंच मी तुझी माफी मागतो. ते सगळे सेल्फीज आणि फोटोज मी कियाराला पाठवत होतो. अय्या किया, अर्जुन बरोबर लग्न करून तिने माझा फक्त विश्वासघातच नाही केला, तर ती अर्जुन बरोबर किती खुश आहे हे दाखवण्यासाठी तिने मला तिचे आणि अर्जुनचे सेल्फीज पाठवले, फोटोज पाठवले, ज्यात ती खूप हॅपी दिसत होती. मला त्रास व्हायला लागला या सगळ्या गोष्टींचा. मला पण तिला दाखवून द्यायचं होतं की मी तुझ्याबरोबर खूप सुखी आनंदी आहे, आणि म्हणून मी तिला आपले सेल्फीज आणि फोटोज काढून पाठवत होतो, तिला टीज करण्यासाठी. पण ह्या सगळ्यामध्ये मला कळलं की हे सगळं करत असताना मी तुला माझ्यामध्ये इन्व्हॉल्व करण्यासाठी भाग पाडतोय, आणि हळूहळू तू इन्व्हॉल्व होते सुद्धा आहे. आणि हे जसं मला कळलं, मी ठरवलं की हे नाही झालं पाहिजे, मी चुकीचं करतोय, आणि तुला सगळं खरं सांगितलं पाहिजे की माझ्या बाजूने. मी संधी पण बघितली खूपदा, पण काही ना काहीतरी सतत होत होतं की मी तुला सांगू शकलो नाही. त्यामुळे आणि आज त्यासाठीच मी तुला लंचला घेऊन बाहेर जाणार होतो आणि सगळं सांगणार होतो, सगळं खरं सांगून टाकणार होतो, माफी पण मागणार होतो. पण ते खरं मी तुला आत्ता सांगतोय की माझं तुझ्यावर तसं प्रेम नाहीये. अमृता, मला तुला माझ्या आयुष्यातून लूज नाही करायचं. आपण छान मित्र म्हणून कायम राहूया ना. मला माझ्या बेस्ट फ्रेंडची खूप गरज आहे आयुष्यात. तू एकमेव व्यक्ती आहेस माझ्या हक्काची, माझी खरी मैत्रीण. आपण तसंच राहूया ना, खूप छान. आपल्या मैत्रीत कुठला प्रॉब्लेम नको. ही आपली मैत्री बदलली नाही पाहिजे अमृता. हे कुठे आलीये मी? काय बोलतोयस ते कळतंय का तुला? शुद्धीत आहेस तू? चांगला शुद्धीत आहे मी, आणि कळतंय मला मी काय बोलतोय, आणि सगळं सत्य बोलतोय. हे तुम्ही लक्षात घ्या. पण तुम्हाला तर पटत नाहीये, कारण सत्य आहे ना ते. तुमचं काय म्हणणं आहे? हे खोटं नातं त्यात अजिबात सत्य नाहीये, ते आम्ही लादून घ्यायचं आमच्यावर का? तुम्हाला हवंय म्हणून? माझ्या आयुष्याचं जे काय वाईट व्हायचं ते झालेलंच आहे ऑलरेडी. पण ह्याच्या आयुष्याचा खेळ का मांडताय तुम्ही? तुम्हाला अधिकार कोणी दिला? या सगळ्या खोट्या गोष्टीतून हिला मोकळं करा. तिचं करिअर आहे खूप चांगलं, ते होऊ शकतं, तिला करू द्या. ते गाडग्यांची सून बनवून तिला ठेवलं मखरात. नका ना करू आता तरी हे सगळं. सांगत होतो मला कियारा बरोबर लग्न करायचंय, पण नाही. कर अमृताशी लग्न बळजबरीने. गाडग्यांची परंपरा, रूढी, संस्कृती म्हणून. आणि काय झालं मग त्याचा परिणाम म्हणून? तिच्या आयुष्याची वाट लागली ना. तुम्ही 3 जीवांच्या आयुष्याशी खेळलात, आणि अजूनही तुमचं मन भरत नाहीये. जरा डोळे उघडा, विनंती करून हात जोडून सांगतोय. डोळे उघडून जरा आम्हाला वेगळं होऊ द्या. घ्या निर्णय तो. आता तरी काहीतरी चांगलं करा.
आमची मैत्री तशीच राहू द्या प्लीज. कळताय का? अमृता बरोबर एका खोलीत राहिलास तू, तिच्या बरोबर होळीचे रंग रंगवलेस, रात्री रात्री गप्पा करत बसलास, तुला तिची गरज होती त्यावेळेला तिच्याजवळ गेलास, तिच्याकडून सेवा करून घेतलीस, उपचार करून घेतलेस सगळे, तिला गोंजारलंस, तिला सावरलंस. हे सगळं खोटं होतं? ह्याला प्रेम नाही म्हणायचं तर काय म्हणायचं अक्षय? आणि हे सगळं विसरून तिने एक वेगळंच आयुष्य सुरू करायचं, नवीन आयुष्य सुरू करायचं दुसरीकडेच, तुमच्यात काहीही न घडल्यासारखं. तुझं काय म्हणणं आहे माई? तुला जे म्हणायचं आहे ना ते खूप चांगलं कळतंय मला. ठीक आहे, आता सगळ्यांसमोरच होऊन जाऊ दे ना. तुझं काय म्हणणं आहे की मी आणि अमृता एका खोलीत राहत होतो म्हणजे आमच्यात तसं काहीतरी घडलंच पाहिजे, बरोबर? मग तू विचारत अमृताला सगळ्यांच्या समोर, लग्न झाल्यापासून आजपर्यंत तिला मी कधी हात तरी लावलाय का? एका खोलीत आम्ही राहत होतो, पण नवरा बायको सारखे संबंध कधी आमच्यात झाले का तिला विचार. विचार तिला मी कधी हात लावला का? विचार. अमृता, अमृता, अमृता ऐक. अमृता, अमृता ऐक जरा माझा. अमृता, वेड्यासारखी वागू नकोस. अमृता, दार उघड. अहो तुम्ही तरी सांग. दार उघड. अमृता, सुनबाई दार उघड. बघतोयस ना अक्षय, तुझ्यामुळे झालं हे. तू जबाबदार आहेस त्याला. अक्षय बरोबर बोलतायत अण्णा, तुझ्यामुळेच घडलंय हे सगळं. हे सगळं माझ्यामुळे घडतंय. हो, ठीक आहे, जातो मी इकडनं. ऐक जरा. अक्षय, 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 चिडून काय होणार नाहीये. अक्षय थांब थांब. अक्षय, गुरुजी, आपली दक्षिणा आपल्या घरी पाठवण्यात येईल. या आपण. म्हणजे आता हे लग्न होणार नाही का? नाही नाही होणार आहे. आणि सत्यनारायणाच्या वेळेला तुम्हाला बोलवू आम्ही परत. आता तुम्ही निघा. हो हो, येतो येतो. या. आनंद गगनात माझ्या माईना माईना टँग 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 टँग. बाबा शांत राहा, कंट्रोल करा जरा. तुमचा आनंद त्या मंडळींना दिसला ना तर वाट लागेल. होय होय. आई आणि ती मंडळी खाली येतील. हो 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 हो. कसं ग माझं लेकरू ग ते. हो, इतकी वर्षाचा सूड असा धगधगत होता ना, त्याच्यात पहिल्यांदा पावसाची अशी हलकी फुलकी सर पडली. म्हणजे अजून बरंच काय बाकी आहे, पण आता सुरुवात तर झाली. मला सांगते तुला आनंदा, मला ना खरंच वाटत नाही जरा चिमटा काढावं. म्हणजे चिमटा काढा म्हणजे चिमटा काढतात. अगं काही नाही ग, तू स्वप्नात नाहीयेस ना, हे मला सिद्ध करायचं होतं. वसुधा, आता अगदी तुझ्या मनासारखं होणार आहे बघ. होणार होणार, माझ्याच मनासारखं होणार. एकदा सांगितलं कळत नाही का? एकदम चुप, कंट्रोल. बघितलं कसा बोलतोय? बघितलं वसुधा, कसं करते, केवढे लाड करते माझे. कंट्रोल कंट्रोल. वसुधा, आपला मुलगा आता तयार होतोय. पण काही म्हणा, हे सेलिब्रेट करायला पाहिजे. अक्षय आणि अमृताचं असं वेगळं होणं. सेलिब्रेट करायचं हा, नंतर. नंतर आता शांत. आता शांत.
चेहरे पाडा. चेहरे पाडा हा चेहरे पाडायचे चेहरे पाडाय पाडले. कुठे निघालास तू? काय विचारते मी तुला, कुठे निघालास? चाललोय इथून मी. अक्षय, कंटाळा आहे मला इथे राहण्याचा. सांगत होतो माझं लग्न कियारा बरोबर लावून द्या, पण नाही, ही वेळ नसते आली. मग आमचा निर्णय बरोबरच होता. तिच्या बरोबर तुझं लग्न लावून दिलं असतं ना तर वाईट वेळ आली असती. सुंदर मुलगी असणं आणि नुसतं प्रेम करणं म्हणजे संसार नव्हे. संसार म्हणजे एकमेकांना सांभाळून घेणं, सगळ्यांना आपलंसं करणं, घर चालवणं, संसार टिकवणं म्हणजे संसार. ते त्या मुलीला आयुष्यात कधी जमणार नाही, जे आमच्या अमृताने आम्हाला सिद्ध करून दाखवलं. तिनं सगळ्यांना आपलंसं केलं, तिनं ह्या संसारात आपलं मन रमवलं आणि ह्या घरात ती सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून वावरते आमच्या बरोबर. तुझ्या डोळ्यांवर ना तुझ्या प्रेमाचं धुकं पसरलंय आणि म्हणून तुला चांगलं काय वाईट काय काही दिसतच नाहीये. मुलं जेव्हा बेजबाबदारपणे बेशिस्तपणे वागतात ना तेव्हा त्या मुलावर नाही दोष येत, मोठ्यांवर दोष येतो. आमचा आम्हाला राग येतो. आम्ही कमी पडलो तुमच्यावर संस्कार करायला. नातू म्हणून मला तुझा सार्थ अभिमान वाटत होता अक्षय. असं वाटत होतं घाडग्यांच्या घरात एक रत्न जन्माला आलं. पण हे लक्षात आलं नाही की ते रत्न जेव्हा चमकतं ना तेव्हा अनेक रंग दिसतात त्याच्यात. बाई तुम्ही शांत व्हा बघू, नका त्रास करून घेऊ. अहो हे या मुलांचं आयुष्य आहे, ते कोणाबरोबर घालवायचं हे ठरवण्याचा हक्क आहे की त्यांना. आमची पिढी होती, आम्ही सगळं ऐकून घेतलं. ही याच्या पुढची पिढी आहे, हे आपलं नाही ऐकणार, आपल्याला ऐकायला लागतं त्यांचं. पिढीचा काय प्रश्न आहे वसुधा? प्रश्न तत्वाचा, मूल्यांचा आहे. आणि काही तत्व आणि मूल्य ही सदा सर्व काळ सारखीच असतात. खरं बोलणं, मोठ्यांचा मान राखणं, तुझा आनंद बघ. काही करायचं झालं तर घरात सांगून विचारून करतो ना. हो अण्णा, कारण तो आपल्या धाकात वाढलाय ना. त्याला कधी पाठीशी नाही घातलं माईंनी अक्षय सारखं. काको तुझं घोडं प्लीज दामटवू नकोस हा, प्लीज. अय्या, मी काय माझं घोडं दामटवलं? उलट मी तुझीच बाजू घेतेय ना. माझी बाजू घेतेस तू? तू काय मला मूर्ख समजलीस? माझं अमृतावर प्रेम नाहीये ना म्हणून ती या घरात नकोय मला बायको म्हणून. पण एक मैत्रीण म्हणून, एक व्यक्ती म्हणून तिचा मी खूप रिस्पेक्ट करतो. तुझं काय ग? तुला अमृता या घरात पहिल्या दिवसापासून नको होती, हो की नाही? अक्षय, हो बरोबर बोलतोय. त्यामुळे मला अक्कल शिकवायची नाही अजिबात. अक्षय, अरे कोणाशी बोलतोयस तू आणि काय बोलतोयस? तुझं वय काय, त्यांचं वय काय? तुझं डोकं इतकं फिरलंय का की घरातल्या मोठ्या माणसांशी कसं बोलावं याचाही तुला विसर पडलेला? तुझ्या आईच्या वयाच्या त्या हेच संस्कार केले का आम्ही तुझ्यावर? अरे संस्काराची पत्रच ठेवली आहे कुठे यांनी? मुंडावळ्या होमात फेकल्या यात आलं सगळं. अक्कल कहाण ठेवली यांनी म्हणून त्या सोन्यासारख्या मुलीच्याच नशिबी वनवास आलाय. बहकलाय हा.
याला संस्कार परंपरा सांगण्यात काही अर्थ नाहीये. अरे विश्वास, संस्कार, परंपरा, रूढी, हे करू नको ते करू नको असाच राहा. या दडपणाचा मला कंटाळा आलाय. तुम्हाला कळत नाहीये का? जीव ओढून सांगतोय मी, नकोय मला हे सगळं. मला राहायचंच नाहीये इथे. जातो मी इथून फायनल. अरे अक्षा माई मी अण्णांजवळ जा. जा. माई हो अरे आनंदा, इथे काय थांबलाय? जा त्याच्या मागे. कुठे गेलाय ते बघ. रागाच्या भरात काय करून घेतलं जीवाचं तर बरं वाईट. जा 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 पटकन. माई 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 तू काळजी करू नकोस, मी बघतो. माई अमृता वहिनी, हे बघ आम्हाला खूप काळजी वाटते. प्लीज दार उघड ना ग. अमृता वहिनी, आम्ही तुझ्याकडे बघून धीट झालोय. तू तुझे हातपाय गाळलेस तर कसं होणार आहे? प्लीज दार उघड ना. हे बघ अमृता, आई, तू दार नाही उघडलंस ना तरी चालेल, पण प्लीज काहीतरी बोल आमच्याशी. अमृता, अमृता बोल ना. अमृता वहिनी, अमृता, अमृता अगं बोल ना काहीतरी. वहिनी, तिने तिचं काय बरं वाईट नसेल ना करून घेते. नाही शर्मिष्ठा, असं नको बोलूस. ती काही करून नाही घेणार आहे. अमृता, अमृता ऐक ना ग. अगं पण मी दार का उघडत नाहीये? आपण किती बोलतोय, साधा होई देत नाहीये. अमृता वहिनी, अमृता, वहिनी दार उघड ना ग प्लीज. अमृता प्लीज बोल काहीतरी. आमचं मैत्रीचं नातं तसंच राहू द्या. आम्हाला प्लीज डिवोर्स घेऊ द्या. मग तू विचारता अमृताला सगळ्यांच्या समोर, लग्न झाल्यापासून आजपर्यंत तिला मी कधी हात तरी लावलाय का? दिसतं तसं नसतं असं आपण नेहमीच म्हणतो. पण इथे मात्र जे दिसतं तेच असतं. इथे म्हणजे कुठे? बिग बॉसच्या घरात. पहा बिग बॉस आपल्या मराठीत 15 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता. आता बिग बॉस म्हटलं की चर्चा तर होणारच.